नमस्कार. आज लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की लोकप्रशासनाची व्याप्ती याबाबत आपण ढोबळमानेने LD व्हाईट आणि इतर लेखकांची किंवा विचारवंतांची मते व्याप्तीबाबत आणि त्यांनी व्याप्ती स्पष्ट करण्याचा जो काही केलेला प्रयत्न आहे तो त्या लेक्चरमध्ये आपण बघितला. आज आपण लोकप्रशासनाची एक परिपूर्ण जिला लोकप्रशासनाची व्याप्ती म्हणून मान्यता मिळालेली आहे ती या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये लुथर गुलिक यांनी जी लोकप्रशासनाची व्याप्ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे, या व्याप्तीमध्ये त्यांनी ज्या काही बाबी क्रिया प्रक्रिया या ठिकाणी मांडल्या त्या अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे या ठिकाणी लोकप्रशासनाची व्याप्ती जी आहे ती स्पष्ट करीत असतात. लोकप्रशासनामध्ये ज्या क्रिया प्रक्रिया होतात त्या एकूण क्रियाच्या जे काही त्यांचं इंग्रजी त्यांची त्याबाबत असणारा शब्द त्या शब्दाचा पहिला अक्षर घेऊन लुथर गुलिक यांनी एक समीकरण तयार केलं ज्याला की आपण पोस्टकॉर्प असं म्हणतो. आणि ह्या पोस्टकॉर्पच्या माध्यमातून लुथर गुलिक यांनी हे दाखवून दिलं की हा पोस्टकॉर्प जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रशासनाची व्याप्ती या ठिकाणी स्पष्ट करतो. हा जो अक्षरसमूह आहे हा अक्षरसमूह मोठ्या प्रमाणात लोकप्रशासनाची व्याप्ती करणारा म्हणून व्याप्ती स्पष्ट करणारा म्हणून मान्यताही पावलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या अक्षरसमूहातील प्रत्येक अक्षर एकेका प्रशासकीय प्रक्रियेचा या ठिकाणी निर्देश करते. लुथर गुलिक यांच्या मते या सर्व प्रशासकीय प्रक्रियांची बेरीज म्हणजेच लोकप्रशासन शास्त्राची व्याप्ती होय. या सर्व प्रशासकीय प्रक्रिया ज्या आहेत यांची बेरीज म्हणजेच लोकप्रशासनाची व्याप्ती होय. पोस्टकॉर्प सिद्धांताप्रमाणे लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये आपण बघतो की योजना आखणे, संघटन करणे, कर्मचारी वर्गाची व्यवस्था करणे, त्याचबरोबर मार्गदर्शन करणे, समन्वय साधणे, अहवाल देणे, अंदाजपत्रक तयार करणे या सर्वच प्रक्रियेचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. लुथर गुलिक यांच्या पोस्टकॉर्प सिद्धांताप्रमाणे लोकप्रशासनाच्या कार्याची जी सुरुवात होते ही सुरुवात नेहमी एक नियोजन करण्यापासून किंवा योजना आखण्यापासून होत असलेली आपल्याला दिसून येते. या पोस्टकॉर्पमध्ये POSDCORB अशा पद्धतीनं हा जो अक्षरसमूह आहे त्यामधला पहिलं जे P आहे हे P म्हणजे प्लॅनिंग, नियोजन करणे किंवा योजना आखणे. प्रत्येक बाबी कोणतंही काम आपल्याला यशस्वीपणे पार पाडायचं असेल किंवा यशस्वीपणे पूर्ण करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची बाब त्या कार्याबाबत पूर्णपणे परिपूर्ण असं नियोजन किंवा योजना ही त्या ठिकाणी तयार करावी लागते. सर्वात महत्त्वाचं बेसिक जे काही कार्य आहे, जी काही क्रिया आहे, जे काही प्रक्रिया आहे ती म्हणजे नियोजन करणे. एक ठराविक स्वरूपाचा उद्देश साध्य करण्यासाठी ज्यावेळी या सर्व क्रिया प्रक्रियांचा आरंभ होतो त्यामध्ये प्रथमतः आपण बघतो की लोकप्रशासनामध्ये नियोजन हे करण्यात येते. त्याचबरोबर दुसरा या अक्षरसमूहातला अक्षर आहे O. O म्हणजे ऑर्गनायझेशन, ज्याला की आपण संघटन करणे असं म्हणतो. कोणत्याही उद्देशाच्या किंवा ध्येयाच्या प्राप्तीसाठी नियोजन योजना तयार केल्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यामध्ये त्या सर्व प्रकारचं नियोजन
हे तडीस नेण्यासाठी किंवा यशस्वी करण्यासाठी संघटन करण्यात येतं आणि संघटन हे प्रामुख्याने जी काही एकूण जबाबदाऱ्या कार्य आहे याचं विभाजन करून याचं वाटप करून हे संघटन तयार करण्यात येतं. प्रत्येक आपला उद्देश साध्य करण्यासाठी या संदर्भात आपल्याला ज्या काही क्रिया प्रक्रिया करायच्या आहेत त्या क्रिया प्रक्रियेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी संघटन हे करण्यात येत असते. या अक्षरसमूहातील तिसरा अक्षर म्हणजे यस, स्टाफिंग, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे. संघटन केल्यानंतर संघटन हे कागदावर असणारा एक आराखडा असतो. यामध्ये प्रत्यक्ष त्या संघटनेला कार्यरत करण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली असते. प्रामुख्याने संघटन जे आहे हे पिरामिड आकाराचं असलेलं आपल्याला दिसून येते. वर निमुळत्या त्याचा भाग वर निमुळता होत गेलेला असतो तर खाली विस्तृत होत आलेला असतो आणि सर्व संघटनेची रचना ही पदसोपानाच्या अनुषंगाने करण्यात येते. त्यामधून विविध पदांची अधिकार आणि कार्याच्या अनुरूप त्या ठिकाणी निर्मिती ही होत असते आणि मग अशा निर्मित पदावर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था ही करण्यात येत असते. ह्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही या ठिकाणी संघटनेमध्ये करण्यात येते. या अक्षरसमूहातील पुढचं अक्षर म्हणजे डी, डायरेक्शन, मार्गदर्शन. ही एक अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्यानंतर त्यांना आपल्या जबाबदारी आणि कार्य याच्या अनुषंगाने आपल्याला माहीत आहे की त्यांना आपली कार्य करावी लागतात. मग अशी कार्य करत असताना अनेक वेळा अनेक स्वरूपाच्या चुका त्याचबरोबर अनेक स्वरूपात अडचणी ह्या त्या ठिकाणी येऊ शकतात. अशा वेळोवेळी त्यांचे वरिष्ठ किंवा व्यवस्थापक हे त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी वेळोवेळी निर्देश देत असतात, डायरेक्शन्स देत असतात आणि त्यामधून त्या कर्मचाऱ्याला आपले कार्य करणे सहज होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या वरिष्ठाकडून मिळणारा जो काही निर्देश आहे तो मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शक अशा स्वरूपाचा असतो, ज्यामधून आपली कार्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणे त्या कर्मचाऱ्याला सहज होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या अक्षरसमूहातील पुढचं जे अक्षर आहे ते CO म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोऑर्डिनेशन म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला समन्वय ठेवणं असं म्हणतो. आपण बघतो की संघटना तयार केल्यानंतर या संघटनेमध्ये विविध स्वरूपाची विभाग हे असतात आणि ह्या विविध स्वरूपाच्या विभागामधून नाना विविध स्वरूपाचे कर्मचारी लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्य करतात. अशा वेळी समान उद्देशासाठी सर्व घटक युनिट्स किंवा हे विभागांनी सर्व कर्मचाऱ्यांनी त्या समान उद्देशाच्या अनुरूप आपली कार्य पार पाडावी, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या. यामधून या सर्व युनिट्स, या सर्व विभाग, सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय असणे, कोऑर्डिनेशन असणे अतिशय महत्त्वाचे असते आणि हे एक लोकप्रशासनातलं अतिशय महत्त्वाचं असं कार्य आहे की ज्या अनुषंगाने सर्व जे काही विभाग आहेत हे सर्व विभाग एका समान उद्देशासाठी समन्वयात्मकरित्या कार्य करतील आणि समन्वय जर नसेल तर त्या ठिकाणी कोणतंही कार्य हे यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळं या सर्व विभागांमध्ये त्या ठिकाणी समन्वय राखण्याचं कार्य लोकप्रशासनात होत असतं आणि हे समन्वय ठेवण्यासाठी आपण बघतो की त्या ठिकाणी
स्वतंत्र अशा स्वरूपाची यंत्रणा ही लोकप्रशासनात असलेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये पुढचा जो आहे तो आर म्हणजे रिपोर्टिंग, अहवाल देणे. आपण बघतो की प्रत्येक संघटना ही ह्या पिरॅमिड स्वरूपाची असते, वर निमुळत्या स्वरूपाची आणि खाली विस्तृत होत गेलेली. आणि यामध्ये असणारी जी काही अधिकार पदपरंपरेच्या अनुषंगाने जी काही पदे या ठिकाणी तयार झालेली आहेत, या पदावर विविध स्वरूपाचे अधिकारी कार्य करतात. प्रत्येक कनिष्ठ आपल्या वरिष्ठाला जबाबदार असतो आणि प्रत्येक वरिष्ठ हा आपल्या कनिष्ठावर नियंत्रण ठेवतो. या अनुषंगाने कनिष्ठ आपली जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीनं आपल्या कार्याचा वेळोवेळी अहवाल जो आहे तो वरिष्ठाला देत असतो आणि वरिष्ठ आपलं कनिष्ठावर असणारं नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी किंवा अधिक ते नियंत्रण यशस्वी होण्यासाठी त्या कनिष्ठाकडनं वेळोवेळी अहवाल जो आहे तो मागवित असतो. अशा पद्धतीनं या अहवाल देण्याच्या पद्धतीमुळे एक बाब महत्त्वाची या ठिकाणी अशी दिसून येते की यामध्ये लोकप्रशासनाच्या कार्यात वेळोवेळी होणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत, चुका आहेत, त्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात टाळता येतात किंवा एखादी मोठी होणारी भविष्यातील चूक त्या ठिकाणी थांबविता येते किंवा टाळता येते. याचबरोबर सर्वात शेवटचा आहे बी म्हणजे बजेटिंग, वित्ताची व्यवस्था करणे. लोकप्रशासन असो अथवा कोणतीही संघटना असो, आपण बघतो की ती वित्ताशिवाय कार्य करू शकत नाही. तर ह्या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सर्वात शेवटची लुथर गुलिग यांच्या मते जर प्रक्रिया असेल ती म्हणजे वित्ताची व्यवस्था करणे. वित्ताची व्यवस्था केल्याशिवाय कोणतेही कार्य हे पार पाडले जाऊ शकत नाही. प्रत्येक कार्य त्याची असणारी जबाबदारी, त्याचं क्षेत्र, ते कार्य टेक्निकल आहे किंवा तांत्रिक आहे अथवा सामान्य आहे, याला अनुरूप जो काही खर्च असतो त्या खर्चाची व्यवस्था ही त्या ठिकाणी करण्यात येते. अशा पद्धतीने एकूण पोस्टकॉर्प या माध्यमातून आपण बघतो की यामध्ये या अक्षर समूहातून लोकप्रशासनाची व्याप्ती जी आहे ही बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट होते. असे असले अनेक विचारवंत ह्याच्यावर टीकाही करतात, जसं की अनौपचारिक संबंध, त्याचबरोबर जनसंपर्क, इकॉलॉजिकल इन्फ्लुएन्सेस, अशा बऱ्याच घटकांचा यामध्ये समावेश नाही. परंतु आपण बघतो की कालानुरूप ही जी व्याप्ती आहे ही अधिक विस्तृत होत जाणारी आहे. यामध्ये अनेक बाबीचं यामध्ये भर पडत राहणं, ज्याला की आपण म्हणतो की अप टू डेट एडिटिंग, हे अशा पद्धतीनं कायम ही होत राहणार आहे. परंतु कालसापेक्ष आपण जर बघितलं तर ही जी काही लोकप्रशासनाची व्याप्ती लुथर गुलिग यांनी या ठिकाणी पोस्टकॉर्प या अक्षरसमूहाच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा जो काही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तो अतिशय यशस्वी आणि प्रभावी आहे असंच म्हणावे लागेल. कारण यामधून इतर कोणत्याही, जसं POCCC घ्या, M3 घ्या, ह्या सूत्रापेक्षा पोस्टकॉर्पच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकप्रशासनाची व्याप्ती अधिक स्पष्ट होण्यास मदत होते. धन्यवाद.